नमस्कार. काही दिवसांपूर्वी अ, मी एक लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त एक गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आज की रात न जा, जे फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीकडे. त्याला तुम्ही रसिक श्रोत्यांनी इतका छान प्रतिसाद दिला आहे. बऱ्याच जणांनी खूप वर्षांनी ते गाणं ऐकलं आणि त्यातून मला असं एक जस्ट जाणवलं की इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत ती फारशी कुठे घेतल्या जात नाहीत आणि गायल्याही जात नाहीत. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी थीम असते, काहीतरी कार्यक्रम त्यानिमित्ताने असतो आणि ते गाणं नेमकं त्याच्यात घ्यायचं राहून जातं. कधी विषयामुळे किंवा कधी वेळेच्या बंधनामुळे. तर असं एक मनात आलं, तुम्ही सगळ्यांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला, त्यातून असं वाटलं की अशी काही गाणी आपण घरी बसूनच, कशाला रेकॉर्डिंग पण गरज नाही आणि स्टुडिओ नको, कार्यक्रमाची वाट बघायला नको. अशीच काही गाणी तुम्हा सर्वांसोबत मी असं वाटलं मला की शेअर करूयात. आज मी आशा भोसलेंचं असंच एक गाणं मागे छोटंसं असं त्याच्या 2-4 ओळी गुणगुणले होते. आज त्याचं तुम्हाला थोडंसं कडवंपर्यंत ऐकवावं असं वाटलं. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. इनफॅक्ट तुमच्या मला जरूर फीडबॅक द्या तुमचा सगळ्यांचा. म्हणजे मलाही पुढचे काही गाणी करायला मजा येईल. आणि थोडी कठीण कठीण गाणी आहेत ही. प्रयत्न करते. अर्थात कठीण गाणी गाण्यातच एक वेगळी मजा आहे. सो हे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आहे आणि त्याचे कवी आहेत आरती प्रभू. अवघड गाणी गाण्यातच खरी खूप मजा येते म्हणलं तसं हे एक गाणं आहे. समईच्या शुभ्र कळ्या, समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते केसातच फुललेली, जाई पायाशी पडते समईच्या शुभ्र कळ्या. भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे, भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे, मागे मागे राहिले माझी माहेर बापुडे समईच्या शुभ्र कळ्या. यातलं हे बापुडे पडते ही जी जागा आहे ना, ती फारच इतकी लवचिक आहे. तर ती ती गाताना खरंच खूप भीती वाटते कधी कधी की गळ्यातून निघेल की नाही. माझी माहेर बापुडे समईच्या शुभ्र कळ्या. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एखाद्या सुंदरशा गाण्यासोबत.